हे बघा आमची तयारी झालेली आहे आणि इकडे मी बघा तयारी झालेली आहे आमची आणि आता निघायची तयारी. हे बघा आमचे मिस्टर झाले तयारी आणि त्यांना असा खोकला येते आणि इकडे मी बघा गाडीत बसलोय आणि बसल्या बसल्या पावसाने सुरुवात सुद्धा केली आणि चला निघतोय. काय आणि हा पाठीमागे बघा त्या दिवशी आम्ही गणपतीला गेलो होतो तिकडे तर ते घेतलं होतं आम्ही. कसं वाटतंय? छान वाटतंय ना? पाठीमागचं दिसेल का तुम्हाला? इकडे बघा दरवाजा लॉक केला आम्ही. आज काही जास्त काही घेत नाही बसत कारण पाऊस पण आला. आपण निघूया आता, जेवढं लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर इथून निघण्याचा प्रयत्न करू. समोर स्पेशल असा वडापाव, गावाला आला का वडापाव छान लागतो सिटीपेक्षा. ते आपण वडापाव खाऊ. वडापाव, समोसा, इकडे पापडी समोसा छान भेटतात गावाला. आपण बघू, ट्राय करू. कुठे थांबलो दाखवूच. चला आपण घराला टाटा बाय बाय करू आता, निघू. आणि बघा गावाला कसे सुंदर असे फुलं सुद्धा फुललेले होते. एवढं आपल्याला लवकरात लवकर दिवस उजाडी आपल्याला ठाण्याला पोहोचलं पाहिजे कारण माझ्या आईची पण तब्येत बरी नाहीये. तसं दीदीला फोन केला होता, म्हटले ताप वगैरे उतरलाय, रात्री गोळी दिली होती तर तरी पण आपलं मन मानत नाहीये. तर निघूया. घेऊ त्या याच्याने गडबडीने स्वयंपाक सुद्धा केला नाही. आज मस्तपैकी शेतावर स्वयंपाक करण्याचा विचार होता. पाऊस पण आहे त्याच्यात आणि जमलंच नसतं, शक्यता कमीच होती स्वयंपाकाची पण. आणि बरेच दिवसाचा माझा इच्छा होती की शेतावरच बनवायचं आणि तिकडेच खायचं, असं जेवायचं, खायचं म्हणजे जेवायचं. पण नाही झालं. चला आपला प्लॅनिंग फ्लॉप गेलोय. आता हे बघा इकडे चिंचगड मध्ये गणपती बाप्पाचं मंदिर, नमस्कार करतात ते त्यांना. आता थोडस डेव्हलपमेंट झाली. हे बघा इकडे हे आहेत दिसतात ना छोटे छोटे चाळी टाईप, हे माझ्या मिस्टरांची शाळा आहे. हे बघा ही माझ्या मिस्टरांची शाळा आहे आणि तिथे ते 10वी पर्यंत 10-12 पर्यंत शिक्षण केलं त्यांनी आणि पुढे ऍडमिशन घेण्यासाठी वाड्याला गेले होते. पण त्यांचं एवढा भारी लक होतं, त्यांना पोलीस भरतीमध्ये भरती झाले आणि झालं मग तिथून त्यांचं सफर पोलीस मध्ये झालं आणि नंतर काही वर्षांनी मी आली त्यांच्या जीवनात. बरोबर ना? किती वर्षांनी आले तुमचं? हा त्यांच्या लाईफ मध्ये म्हणजे 5 वर्षांनी आले, म्हणजे लाईफ मध्ये पोलीस मध्ये लागून 5 वर्षांनी म्हणजे आमचं लग्न झालं सर्व्हिसला लागून ते. आणि इकडे किती रस्ता खराब आहे आणि इकडे किती मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत बघा. या जर एखाद्या कंपनीने जर एक कंपनी जरी कंपनी समोर खड्डे पडलेत, जरी एक कंपनीने थोडासा खड्डा बुजवण्याचं काम केलं तरी त्यांचा काही एवढा काही लॉस होणार नाही. त्यांच्याच जास्त गाड्या चालतात. इकडे सुद्धा ही बघा ही पण मोठी कंपनी, इकडे ओनिडा कंपनी. जर अरे हा सॉरी इकडे ओनिडा कंपनी, इकडे कोको कोला कंपनी होती. जरा माझ्या बोलण्यात थोडासा हे झालं, इकडची इकडे सांगितली, इकडची इकडे सांगितली, त्याच्यामुळे. जर ह्या कंपनी आता हे बघा यांच्या गाड्या बघा इकडे हे कंपनीच्या गाड्या असतात लावलेल्या. तर ह्या लोकांनी जर थोडस त्यांच्या एरियामध्ये जरी आहे ते थोडस रस्त्याचा खर्च पाणी हे केला तरी पण पुष्कळ होतं ना, एवढा रस्ता खराब होत नाही. आणि ग्रामीण लोकांना जे रोजचे प्रवास करणारे आहेत त्यांनाही ही तकलीफ होणार नाही. आपला रानभाज्या इकडे हे चालू होतात तेव्हा तिथून बाया बसलेल्या असतात. त्याने इकडे या बायांकडून बघितलं पाहिजे दाबोली, तिकडे लय मान देतात त्या बाया.
आणि आम्हाला ही भाजी घेतली, हे बघा दाबोलीची, आणि घेतली आता जेवढी होती तेवढी घेतली त्यांच्याकडनं. आणि आपण तिकडे पण पुढे बघूया काही वेगळं भेटलं तर घेऊ. इकडे कंटोळे आहेत ते बघा. कंटोळे कसे दिले हो? कंटोळे कसे दिले? 20 रुपये. कंटोला सुद्धा 20 रुपये वाटा आहे. आपण बघू, घ्यायची का? द्या. आपण कंटोला पण घेतलेत. आता काही आता वाटतं एंडिंगची असतील ही आता लास्ट असेल ना. द्या ना, द्या सगळे द्या. ते किती येत आहे? 50चे येत आहे. घेऊ बाई 100ची. हे मोठे मोठे वाले टाका. हा, बारके बारके नका टाकू, मोठे हे बघा हे टाका. हा टाका. मी त्यांना मोठे मोठे सांगते. चला आपण घेतली थोडीशी भाजी. आपण भाजी घेतली, आता निघू. रस्ता क्रॉस करते कडनं, तिथे जायचं माझं भाजी म्हणून एखादा ट्रक. तर ही छोटी आली नाही, ही सफेद आली नाही. आणि मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवली जी मोठी आली मोठी, आणि ही जंगली आहे. आपलं पीठ वगैरे चमकली तरच निघते ही, आणि ह्याच टायमात निघते. जाईल का पण आपल्याला जाईल तिकडे नाही, तिकडे बोलायचं नाही, आपल्याला पण करता येते, तुम्ही पण घरी करा. थांब जरा होतं का काढावं काढावं. किवाची मच्छी, काजू फ्रेश. तेवढंच होणार आहे ते, तो पण ग्लास तेवढाच होणार. काही काही आपल्याला दिले नाही आणि आपण काही घेतली नाही. चला, त्यांना म्हणत होते द्या 100ला, नाही म्हणतात. मग आपण आपल्या प्रवासाला लागूया. मेन तर आपल्याला चिंबोऱ्यांचं आहे, चिंबोऱ्या भेटल्या पाहिजेत आपल्याला खास करून. नाही दिसत मला. पावसाने कालोख केलाय पुन्हा. गाडी एकदम असं मस्त रुळावर येते आणि मध्येच कुठेतरी होडीच्या कुठे ब्रेक लागतो. ब्रेक लागतो कारण तर रस्ता मध्येच खराब मिळतो आपल्याला. आता वाटत आता चांगला रस्ता आला थोडासा सुटकन निघतो ना, लगेच दुपकन होतो असं झालंय. आता इथून व्यवस्थित आहे, पुढे गेला का पुढे थोडासा खराब राहणार आहे बघा. पुढे दिसेल तुम्हाला आता बघा. आणि असं एवढा कंटाळा येतो ना गावाला यायचा त्या रस्त्यामुळं, काय काम करायचं का प्रवासात दिवस जातो पूर्ण. कामही नाही होत, नुसती येऊन फेरी होते. पण काय करणार, आपल्याकडे शेती आहे,
शेतीकडे लक्ष देणारा कोणी नाहीये. तिचे मुलं यायलाच लागतात आणि ते पण मुलं पण तिकडच असतात आणि इकडे आपणच 2 जण यायचं बरोबर नाही वाटत. आणि आज तर खूपच म्हणजे जेवलोही नाही, आज दुपारचं जेवण झालंय नाही आणि कुडूसला म्हणला येऊन ना काहीतरी खाऊ, तर म्हणलं मिस्टरांना काहीतरी मध्येच काम आठवलं, मला बोलतो सिरियस वाटायला काम आहे आणि तिकडेच खाऊया. हे बघा हे सिरियस वाटायला खाणारे वडापाव आणि रस्ता बघा, त्या सिरियस वाटायला वडापाव खाता खाता माझा वडापावचा जिलेबीने सॉरी लस्सी व्हायची. कारण तर असं 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 जसं काही पाण्यावर लाट कशी येऊन ना तसं माझ्या पोटात चाललंय असं असं. ऐक काय रस्सा बाबा, सरकार लक्ष दे बाबा, आम्हाला असा त्रास नको देऊ. त्या देवापेक्षा आता त्या सरकारालाच पाया पडायचं लागेल आणि ते जो पण कॉन्ट्रॅक्टदार आहे ना त्याचे पाय धुवून ठेवायला लागतील. एवढा भारी रस्ता बनवलाय, काही एका पावसात धुवून जातो. हा पाय धुवून याचे का तरी पाय आहे ग. नजारा बघा इकडे किती सुंदर आहे. या नजाऱ्याचा असा आनंद घेऊया आपण. आलो इथे सिरीज काढायला, छोटासा हॉटेल आहे तिथे आले. बघूया आता त्यांच्याकडे काय काय आहे ते बघू. हे बघा एक प्लेट आपल्याला भजी आले आणि बघा मिसळ सुरुवात केलेली आहे. तशी भजी, बटाटा भजी. चला मी पण टेस्ट करून बघते. अँगल बरोबर आहे. एक भजी आपण ती सुद्धा टेस्ट करते. मला ती चटणी आवडते. एक टेस्ट करून बघते. मिरची आणि या हे बघा गरम गरम वडापाव. चला या टेस्ट करून बघते मी. पाण्याचे चला या खायला. आपला नाश्ता वगैरे झालाय, आता बघतच मी आता निघूया. आणि टायमिंग किती झालं वाजले का? 4-5 टायमिंग झालेला आहे. हलका फुलका नाश्ता झाला आपला. हे कोलंबी आहे घ्यायची. बघ कसा रे, कसा वाटा? 20 रुपये किती आहेत? छोटी छोटी मच्छी आहे. किवाची आहे नदीची. किवाला का बाटल्या मारलाय पुढे. ते ना किती आहेत ते? एक टाकलाय ना त्याच्यात? हा ते आहेत ते दे. नाही नदीचे पकडले बघ बाटल्यानं पकडले. हे बघा आम्ही आता सुकी मच्छी पण घेतली. एक पहिल्या ठिकाणाला तर आपण सुकी मच्छी भेटले. बघूया आता आपल्या पुढं आपल्याला चिंबोऱ्या भेटल्या पाहिजेत. मेन तर पर्पज तो आहे आपल्याला. बघूया आता भेटली आता. आणि इकडे बघा पुढे हे ब्रिज आहे. ह्या ब्रिज मला तरी असं वाटतंय ह्या इंग्रजांच्या काळाचा आहे असं वाटतंय मला, पण कधीचा आहे माहिती नाही. त्याचा बटन डेट माहिती नाही एवढी.
पुन्हा आमचे वडील वगैरे लहान असतानापासून बोलतो आहे या ब्रिज. आणि माझं माहेर इकडे आहे. तुम्हाला मागच्या व्हिडिओत मी दाखवलंच होतं इकडे. आणि इकडनं असं इकडनं जायचं असतं. खालून ब्रिज खालून जातो रस्ता. पण आता आपण काही जाणार नाहीये तिकडे माहेरी. सारखं सारखं माहेरी जाणं चांगलं नसतं, म्हणून काही मी माहेरी आताच मागच्या रविवारी जाऊन आले. आता इकडे येण्याचं कारण म्हणजे एकच, मला खेकडे भेटले पाहिजे, दुसरं काही नाही. खेकडे आणि मच्छी. कारण त्यात आपल्या आईला पण बरं नाही आणि त्याला थोडस एनर्जीसाठी आपल्याला खेकड्याचा रस्सा द्यायचाय. हा, चिंबोऱ्यांचा रस्सा द्यायचाय. पटकन माझ्या तोंडात खेकडेच येतात. लोकांना पण माहिती आहे काळे खेकडे म्हणजे चिंबोरेच असतात. आणि माझ्या वडिलांनी भरपूर वर्षे इथे रिटायर पण इथे सर्व्हिस केली माझ्या वडिलांनी. आणि माझा भाऊ पण त्याची आता सर्व्हिस करतोय मुंबई एमसी मध्ये. आणि हे बघा, हा पांचा धरणाचा इथून हे लागतोय इकडनं आपल्याला. आणि मला एकदा तरी इथे फिशिंगला यायचंय या याच्यामध्ये. आणि इथे माझे मिस्टर आले ना तर कसे पाहते येतात मला तेच कळत नाही. कोळंबी भेटलेली सोडे, बघू आपण. कसं दिले? 50 रुपये पावशेर. 50 रुपये पावशेर आहेत कोळंबी सोडे. कधी पकडलेले? आता आले की मग दिवस आपले चिंबोऱ्या नसाल का तुमच्याकडे? चिंबोऱ्या पण फेकायच्या, पण आता फेकत नाही ना. चला, मिस्टरांचं काही दिसत नाही घेण्याचं. आम्हाला असं वाटलं का तिथे काहीतरी घेऊन बसले, पण नाही, त्यांच्याकडे काही नव्हतं. आपल्याला जर खेकडे घ्यायचेच असले तर आपल्याला डायरेक्ट थेट सापूरला जायला लागेल. तिकडे आपल्याला 400-500 रुपयापर्यंत खेकडे भेटतील. 4-5 खेकडे. इकडे पुढे बघा मस्त असं दोन्ही ढगांच्या मधूनच प्रकाश पडतोय मस्त की. असं वाटतं की लाईट लावली तिकडे फोकस छानपैकी. त्या बाजूला ऊन पडलेलं आहे डोंगराच्या, म्हणजे संध्याकाळचं ऊन बघतात ना, सनराईज होत. सन काय बोलतात त्याला? हा, सनसेट. त्याच थोडस तुमचे किरणे बघायला खूप छान वाटते. एवढे कॅमेऱ्यात एवढं काही फर्स्ट दिसत नाही, समोरून व्यवस्थित दिसत नाही. आणि आम्ही आता आलो इकडे वाशिमला पोहोचलो. इकडे सॉरी, आसनगावला पोहोचलोय. वाशिम पुढे पटकन वाशिमच येतं माझ्या तोंडामध्ये पण. चला, मस्त असे ढगांचा आकार बघा, ते भारी वाटतात एकदम मस्त. दोन्ही साईडनी असं उजेड पडले आणि मध्येच थोडस काळा आहे. एवढं भारी व्ह्यू दिसतो. आणि झाडाची आपण जसं पुढे जातो तसं झाड पळतात वाटतात आपल्याला. हे बघा इकडे मस्त की असं हे इकडे पिवळं पिवळं दिसत, तिकडे काय बोलतात त्याला, उजेड आहे. मी इथे उतरले, भाजी घेते, भेंडी. हे बघा, गावठी भेंडी घेते. द्या पाव द्या. गावठी भेंडी आहे. आणि हे ते दोडकं.
हे बघा, हे काकड्या, दुधी वगैरे आहे इकडे. चला पहिला घेते मी, नंतर दाखवते तुम्हाला. आणि हे बघा मी घेतलंय, पैसे रिटर्न घेते. निघूया मग डायरेक्ट आपण खाना. जरा ते आता थेट खाना. हे बघा इकडे घेतली भाजी मी आता. रस्त्याला आता पावसाळ्याच्या याच्यात खूप काय असं भाजीपाला असतो. आता आम्ही पोहोचलोय घरी, जस्ट चहा पाणी झाले आणि इकडे आम्ही घेतलेल्या भाज्या त्या आता तुम्हाला दाखवते, कुठल्या कुठल्या घेतल्यात त्या. हे बघा, ही कंटोळा आणि दोडकं, इकडे आपली गावळीची भाजी, ही भेंडी, आणि ही आपल्याला सुकी मच्छी कोळंबी भेटली होती. आणि हे आलीम आलीम घेतले, पण ती खराब निघाली, त्याच्यात छोटे छोटे किडे झालेत, ते आपण फेकून द्यायला लागेल आता. आणि एवढी भाजी आपल्याला आहे चांगली व्यवस्थित फ्रेश भेटलेली. आणि ही आपण कोळंबी घेतली, याची नवीन एक रेसिपी भेंड्या बरोबर बनवायची आहे मला, म्हणून बरेच दिवस बघत होते, पण आता भेटली आपल्याला. मासे पण दिसले होते, जिवंत असे मासे होते, पण ते बाईने आम्हाला, आम्ही थोडे 100 रुपयाला द्यायला सांगितले, तिने काही दिले नाही जे काय होते. आणि ही गावठी भेंडी, कोळंबी याची रेसिपी आपल्या चॅनेलवर येईलच, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटी दाबायला विसरू नका. चला बाय, गुड नाईट.